विदर्भामधून पहिल्यांदा निवडून आलेल्या आमदारांच्या नजरेमधून नागपूरचं हे हिवाळी अधिवेशन आहे ते कसं राहिलंय, विदर्भाला काय मिळालंय हे जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी। आपल्यासोबत सत्ताधारी आमदार काटोल विधानसभा मतदारसंघातील चरण ठाकूर आहे, तर विरोधी पक्षाचे आमदार उमरेड विधानसभा मतदारसंघातील संजय मेश्राम आहे। आपण सुरुवातीला सत्ताधारी आमदारांना विचारूया। चरणजी, मला एक सांगा, आता तुम्ही मुख्यमंत्र्यांचं भाषण ऐकलं, अनेक घोषणा झाल्या, तुमच्या नजरेतनं हे पहिलं अधिवेशन कसं राहिलं, विदर्भाला काय न्याय मिळाला असं वाटतं तुम्हाला? मी गेली 25 वर्ष काटोल विधानसभेच्या समस्या सोडवण्याकरता भटकंती करत होतो, परंतु या विधानसभेमध्ये आल्यानंतर हे एक निर्वाचन क्षेत्राला भलं करण्याचं आयुध आहे अशा पद्धतीचं निदर्शनास आलं आणि ज्या पद्धतीनं मांडणी केली त्याच पद्धतीचा प्रतिसाद आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री त्यांनी जो संकल्प केलेला आहे महाराष्ट्राला विकसित करण्याचा, त्या संकल्पाच्या माध्यमातून सगळ्या क्षेत्रांना न्याय देण्याची भूमिका त्यांनी त्या ठिकाणी ठेवलेली आहे। काँग्रेसचे आमदार आहे, विरोधी आमदार आहे, आम्हा दोघांची एकच शोकांतिका होती की आम्हाला बोलण्याचा जो वेळ होता तो मिळाला नाही, किंवा फार कमी मिळाला। काय मिळालं विदर्भाला? कारण 6 दिवसाच्या अधिवेशनामध्ये सगळ्यात मोठी बाब जी असते ती असते सप्लिमेंटरी डिमांडची, की पुढे येणाऱ्या 3 महिन्यामध्ये आपल्याला किती पैसा लागणार आहे आणि तो कसा खर्च होणार आहे आणि कुठलं हे सगळं डिस्कस झाल्यानंतर एकच गोष्ट त्या बजेटमध्ये मला कळली की त्याच्यावरती 2 ऑब्जेक्शन आहे। अंतरा प्रक्रिया केंद्र 3 अनेक वेळा घोषणा झाल्या, पण परत एकदा आज देखील घोषणा झाली। त्यासोबतच टेक्स्टाईल पार्क असेल अमरावतीचा, विदर्भाच्या दृष्टीने काही महत्त्वाचं आणि धानांसाठी 20,000 रुपये प्रति हेक्टर बोनस देखील मिळालेला आहे। नाही, आमच्याही क्षेत्रामध्ये टेक्स्टाईल पार्क करता आमचे नेते बावनकुळे साहेबांनी पुढाकार घेतलेला आहे, त्याची सुरुवात केलेली आहे। प्रोजेक्ट तयार आहे, त्याला आता गती देण्याचं काम आता पुढच्या आठवड्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी दिसेल। आणि राहिला संत्र्याचा प्रकल्पाचं, तर आमचे देशाचे जे कृषी मंत्री होते ते जेव्हा प्रचाराला आले होते त्यांनी आश्वस्त केलेलं आहे। कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।